नमस्कार, मी रेश्मा. आपल्या ह्या चॅनलवर आपलं खूप 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 स्वागत. तर बऱ्याच वेळा आपल्याला जर भाजीला काही नसेल तर काही सुचत नाही. अशा वेळेस आपण काय करतो की पिठलं निवडतो. तर पिठलं जे आहे ते बऱ्याचशा जणांना हटून पिठलं जमत नाही. गावाकडच्या पद्धतीने हटून जर पिठलं केलं तर खूप खूप छान लागतं. तर आता हे हटून पिठलं कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत. तर आता एक कढई तापायला ठेवलेली आहे. 2 ते 3 चमचे त्यामध्ये आपण तेल टाकलंय. आता तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण भरपूर अशी मोहरी घालायची. मोहरी आणि जिरे याला भरपूर जर टाकले तर पिठलं छान होतं. आता मोहरी आपली चांगली तडतडली की त्यात जिरे घालायचे. आता मोहरी चांगली तडतडली त्यामध्ये आपण आता जिरे घालणार आहोत. तर हे जे पिठलं आहे अगदी करायला सोपं आहे, पण हटून जर केलं तर आपण पीठ कालवून जसं पिठलं करतो त्यापेक्षाही खूप छान लागतं. म्हणून हटून कसं करायचं ते आज आपण पिठलं बघणार आहोत. तर त्याच्या मी टिप्स सांगितल्यात तुम्हाला, तर ते पूर्ण बघा तुम्ही. आता जिरी मोहरी टाकल्यानंतर हिंग टाकायचा आहे आणि नंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलाय, तर तो त्या तेलामध्ये आपण परतून घेऊया. तर हा जो कांदा आहे तर अगदी लालसर करायचा नाही आपल्याला, अगदी थोडासा गुलाबी रंगावर येईपर्यंतच परतायचा. आता तोपर्यंत आपल्याला एक वाटण काढून घ्यायचंय. मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कारण झणझणीत पिठलं करायचंय आपल्याला. तुम्हाला हिरवी मिरची कमी जास्त तुम्ही करू शकता. नंतर लसूण आणि जिरे याचं वाटण करायचंय आपल्याला. तर आता बघा, कांदा मऊसर झालाय, थोडासा गुलाबी रंगावर पण आलेला आहे. आता अशातच आपल्याला लगेच त्यामध्ये आपलं जे वाटण आहे ते घालून घ्यायचंय. तर पहिल्यांदा आपण आता त्यात हळद घालून घेऊया. नंतर वाटलेलं वाटण टाकायचं त्यामध्ये. ते पण त्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय, कारण हिरव्या मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो जायला हवा. चांगलं परतून घ्यायचंय. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. आता हे चांगलं परतून झाल्यानंतर आपल्याला अर्ध्या वाटी बेसन पिठाचं पिठलं करायचं. मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय. आता त्याच्या मापानुसार आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं. तर अर्धी वाटी बेसन पिठासाठी आपण 2.5 वाटी पाणी घालणार आहोत. पण तुम्हाला जर पातळ बेसन किंवा पिठलं करायचं असेल तर थोडंसं पाणी तुम्ही जास्त घाला, किंवा थोडं घट्ट करायचं असेल तर पाणी थोडं कमी करा. तर मी 2 वाट्या घातलंय आता आणि थोडंसं वर पाणी अजून घालणार आहे. तर बघा, मी जवळपास 2.25 वाटी पाणी घातलंय. आता त्यामध्येच आपण लगेच मीठ घालून घेणार आहोत. आता ही प्रोसेस मात्र आपल्याला झटपट करायची. आता पाणी उकळण्या अगोदर, म्हणजेच पाणी टाकल्यानंतर पाणी जेव्हा कोमट व्हायला लागतं त्याच वेळेस आपल्याला हे बेसन पीठ त्यामध्ये घालून घ्यायचं. जास्त उकळू द्यायचं नाही, कारण बेसन पिठाच्या नंतर गुठळ्या होतात. तर आता लगेच आपण बेसन पीठ घालून घ्यायचंय. थोडं थोडं करून एका हाताने उलटण्याने किंवा चमच्याने किंवा रवीने सुद्धा तुम्ही हटवून घेऊ शकता. गॅस कमी ठेवायचा आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि उलटण्याने किंवा चमच्याने लगेच त्या गाठी फोडून घ्यायच्या. पाणी जास्त गरम व्हायच्या आतच ह्या गुठळ्या ज्या आहेत बेसन पिठाच्या तर त्या फोडून घ्यायच्यात एक एक करून. तर आपण खाली जे बेसन पीठ पाण्यामध्ये कालवून पिठलं करतो त्यापेक्षाही हटलेलं जे पिठलं आहे हे तर खूप छान लागतं. याची टेस्टच तुम्ही करून बघा एकदा, खूप छान लागते. फक्त याच्या गुठळ्या होतात म्हणून बरेच जण करत नाहीत, पण अशा पद्धतीने जर केलं तर अजिबात गुठळ्या राहणार नाहीत त्यामध्ये. तर बघा, आता एक एक करून आपण सर्व बेसन पिठाच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. तर बघा, अगदी प्लेन झाले. आणि आता ह्याच्या पिठाला किंवा पाण्याला उकळी येईल तेव्हा हे घट्टसर होत जातं.
आपण हटलं सुद्धा नाही बघा, उलटण्यानेच हलवलेलं आहे. तरी आता एक पण गुठळी राहिलेली नाहीये. तर बघा आता हे बेसन पीठ आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आणि आता मंद गॅसवरती आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचंय, पण हलवत राहायचंय मात्र, म्हणजे एकसारखं चांगलं पिठलं तयार होतं आपलं. आता मिक्स केल्यापासून 4 ते 5 मिनिट आपल्याला मंद गॅसवरती हे पिठलं शिजवून घ्यायचंय. त्याचा थोडासा रंग सुद्धा बदलला जातो. बघा आता एकही गुठळी नाही त्यामध्ये. आता बघा छान असं शिजायला लागलंय, मस्त खमंग वास सुटलाय घरात. थोडासा मिरचीचा ठसका सुद्धा आलाय. तर अगदी गावाकडच्या पद्धतीने आपण हे पिठलं बनवलेलं आहे. तर हे पिठलं कडक अशी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, भात, लोणचं, ठेचा आणि कांदा अशी जी थाळी आहे, तर हे सांगताना सुद्धा आपल्या तोंडाला पाणी सुटतंय की नाही पहा. तर ही थाळी आपल्या पंचपक्वान्नाच्या थाळीपेक्षा सुद्धा खूप छान लागते किंवा मागे सारते पंचपक्वान्नाच्या थाळीला. असं हे जेवण एकदा जर करून पहा तुम्ही कसं लागतं ते, आणि मला कमेंट करून सांगा. तर बघा आता कोथिंबीर घातली मी शेवट. आता त्याचा रंग सुद्धा बदलतोय, तेव्हा कळतं की पिठलं आपलं शिजलेलं आहे. आता जवळपास 6-7-8 मिनिट मी जवळपास हे चांगलं शिजवलंय. तर तुम्हाला जर अजून हवं, पातळ हवं असेल तर पाणी तुम्ही थोडंसं जास्त टाका. तर बघा आपलं छान असं पिठलं तयार झालेलं आहे, गावाकडच्या पद्धतीनुसार आपण केलेलं आहे. तर असंच मी आपल्या चॅनलवरती कोरड्या पिठल्याचा व्हिडिओ मागे अपलोड केलेला होता. तुम्ही फार रिस्पॉन्स दिला त्याला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आपल्या ज्या रेसिपी असतात अगदी साध्या सोप्या असतात, त्यामुळे बऱ्याच जणांना खूप आवडतात. त्याबद्दल पण धन्यवाद. चला तर मग भेटूयात अशा छान छान सोप्या सोप्या रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.